कालच्या ब्लॉग मध्ये आपलं टायर पंक्चर होईल होतं आणि हे पण इथलं काहीतरी त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आला होता, त्याचं फिल्टर बदलायचं त्या साईडनं. आज टायर बदलून नवरदेवाला आजच काम लावला आणि नवरदेवाचा भाऊ बघायचा नवरदेवाची बहीण हा एक आणि आम्ही महाराज रश टोपी थोडी ओळखीची वाट राहायची तुझीच आहे का? हा किरणे आता 4 दिवसातून आला इकडं. रशाच्या आईला हा याचं लग्न आहे उद्या. या आपण आज टायर बदलू राहिलो, सारखं कदरवलं त्याने पंक्चर काढू काढू. इसका इनकम हो रहा है सब, हम लॉस में है. क्या क्या बोलता रे? अच्छा तेरा इनकम है ना सब. रिवान टायर लागले तर लास्ट लावला हाय. सर्विस एकदम तगड़ी है, घर पोस्ट टायर रहते हैं. जब ये टायर आणले तो सब बारिश का पानी हो रहा है. यातले पंपावर आहे टायर टाकून घेऊ अंदा. तेव्हा तो हाय करू राहिला तो MP चा आहे, सापडेल पोर आहे ते. कहाँ से आते चला घेऊ बदलू. इकडून पण सगळं पाणी काढून टाकू आज. रश आहे तो आंघोळ करेल नसतं ना, आंघोळ करून घे. तर टायर टाकून घेऊ आज. नागरांना लय अडचण यायची, काय करणार नाही का. संपलं किरण भाऊ आता उद्या सकाळी इतकं नागरायला आहे का 8 एक एकर नागरायला आहे किरण भाऊ. डायरेक्ट आहे उद्या साप पडणारच नाही. उद्या सकाळी किरण भाऊ पैसे लाया त्याला. हे बा कशी काढून राहिले. हे टायर पंक्चर आहे आणि ग्रीस पण मारून घेऊ आपण फ्री मध्ये. चालू की. इसको नेपल भी नहीं है. जाओ काय ये काय म्हणतो काय म्हणतो. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? यायची काय काय ये निस्टल डार्केचं लग्नच थांबून जाईन, मग माझं लग्न होऊन जाईन. बाजूला रे आपलं टवकं बिवकं फुटून जाय तिच्या. रश्यामध्ये लग्नाचं आमंत्रण कोण कोणाला देईल? अरे पर मग आयडी कोण चालू आहे बाबा. कोरोनाची दावत नहीं लवट मारते हो जाएगा. आपण मारतो गाड़ी है ना काय तर करला असं राहिलं झालं ना. ए वो पंचर है, उसका पंचर निकालना है. हे बघा एक टायर झालाय आपलं. नवीन आला याची वाले पार कपाळात येईल. आता आम्हाला कटिंग करायची आहे. हालत खूप झाले. झाला तर एवढे फिट करून लगेच ढळायचं. वाडळीला जायचं कटिंग करायला. किरण्या जाईन त्याच्या वडळीला. झालं हे बा टायर बा. फायनली बा आपलं झालं टायर. हे शेवटचं राहिलं बसवायचं. आता किरण्याचं लई डोक्यात येईल काय चालू त्याची विचार काय आहे ते. ये बोल रहा है ज्यादा टाइट करो. टाइट तो ज्यादा होना चाहिए इसका ढील. तभी तो मजा आता है. और आजचा ब्लॉग इथं संपू. आज किती लोक आहेत.